बारामतीत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू. तांदुळवाडीतील घटनेने खळबळ. तांदुळवाडी येथील दादा पाटील नगर परिसरात आई आणि 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. रमा विजय गावडे वय 41 आणि विवेक विजय गावडे वय 17 अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचे कुटुंबीय दादा पाटील नगर तांदुळवाडी येथे राहत होते. मृत महिलेचे पती विजय गावडे हे 20 ऑगस्ट रोजी रात्रीच्या ड्युटीसाठी गेले होते. 21 ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी रमा आणि मुलाला आवाज दिला, मात्र दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले असता मुलगा विवेक घरातील खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच रमा गावडे या खिडकीजवळ निश्चल अवस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. दोघांना उपचारासाठी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात BNSS कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.